नमस्कार, मी दीपाली. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा रंग आहे लाल. लाल रंग असं म्हणतात की साहस, प्रेमाचं प्रतीक आणि पराक्रमाचं एक शौर्याचा हा रंग असतो. आणि आज या रंगानिमित्त असंच एक शौर्य, पराक्रमाची एक गाथा आज मी तुमच्या समोर आणली आहे. एक सक्सेस स्टोरी जी मी आज तुमच्यासमोर घेऊन आली. असं म्हणतात की प्रत्येक पुरुष जो यशस्वी होतो त्याच्यामागे एक स्त्री खंबीरपणे उभी असते. पण आत्ताचा जमाना असा आहे, 2023 हे साल असं आहे की जिथे काही स्त्रियांच्या मागे त्यांचे नवरे, त्यांचे घरातले जे पुरुष मंडळी आहेत ती खंबीरपणे उभी आहेत आणि म्हणून ती बाईस आज तिच्या करिअरमध्ये सक्सेसफुल आहे. अशीच एक स्टोरी आज मी तुमच्यासमोर घेऊन आली आहे. एका महिलेला आज आपण भेटणार आहोत. मात्र ही स्टोरी उलगडणार आहे ते म्हणजे तुम्हा सर्वांचे लाडके अभिनेते मिलिंद गवळी सर आज माझ्यासोबत आहेत. मिलिंद सर, प्लीज वेलकम. हॅलो सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. मलाही खूप आवडेल हे त्यांना भेटायला. आणि या ज्या अशा स्त्रिया आहेत ज्या जिद्दीने या समाजामध्ये उभे राहतात, काहीतरी बिझनेस करतात आणि घर चालवतात आणि आपलं स्वतःचं नाव काढतात, तर आज त्यांना भेटायला आपण चाललो आहे. मला आमंत्रण दिलं तुम्ही, मी खूप आभारी आहे. आणि आपण वेळ न घालवता डायरेक्ट त्यांच्याकडे जाऊया. मला इथे दिसतंय मिलिंद सर बरंच साड्यांचं कलेक्शन आहे आणि बऱ्याच गोष्टी इथे दिसत आहेत. म्हणजे खरं तर एका स्त्रीसाठी साडी हा किती जिव्हाळ्याचा विषय आहे हे आपल्याला समजूच शकतं. पण इथे पाहून तुम्हाला काय वाटते, नेमका कशाची स्पेशालिटी आहे आणि कशाचा बिझनेस किंवा त्या करत असतील असा तुमचा अंदाज काय? ते काय फार सोपं आहे आणि इतक्या छान पद्धतीने रचून ठेवल्यात आणि इतक्या रंगीबेरंगी छान साड्या आहेत. मला साड्यांबद्दल फार माहिती नाही आहे, कारण मी जेव्हा आईबरोबर शॉपिंगला जायचो तर मी गाडीत बसून राहायचो. दुर्दैव माझं असं की मी तिच्याबरोबर जर आतमध्ये जाऊन बसलो असतो तर मला आज सांगता आलं असतं की या कुठल्या पद्धतीच्या साड्या. आणि खरंच सांगतो की साड्यांमध्ये इतकी व्हरायटी आहे, इतके कलर्स आहेत आणि खरंच त्याचं कौतुक वाटतं मला. की आता तुम्हीच आम्हाला सांगा की या साड्यांचं कलेक्शन तुमचं आहे, तर आपण या कुठल्या पद्धतीच्या किंवा कुठल्या भारतातल्या कुठल्या भागातल्या या साड्या आहेत? सर्वात प्रथम माझी इरकली माझी ब्रँड आहे आणि मी इरकली साड्या म्हणजे स्पेशली इरकली साड्या या ठेवते. आणि इरकली साड्या म्हणजे आपल्या आजीपासून ते पणजीपासूनच्या, म्हणजे तुम्ही तर बघितलं असेल तुमची आजी किंवा पणजी या काठाबोळच्या साड्या नेसत असतील तेव्हा, बरोबर. मग मी असं ठरवलं की आपण जरा काहीतरी वेगळं, की आत्ताच्या तरुण पिढीला पण ती आजीची तेव्हाची साडी गोधडीमध्ये दिसलेली ती आत्ताही अंगावर घालायला तेवढीच आवडेल. तर मग हे कलेक्शन मी माझ्या वयाच्या एक 23व्या वर्षापासून हे कलेक्शन मी करत आलेली आहे. आणि आत्ता मला झाली पूर्ण ह्या ह्याच्यामध्ये 26 वर्ष. आणि ही स्पेशली इरकलीची आहे. तर इरकली ही रेंज फक्त ना सर एक 500-600पासून लोकांकडे येते. तर मी म्हटलं ही 500-600ची रेंज द्यायची, त्याच्यापेक्षा आपण थोडं काहीतरी हटके, म्हणजे कलर कॉम्बिनेशन्स बघा माझे सिल्कचे, आणि थोडं वेगळं काय आहे ते मी तुम्हाला दाखवतेच. आता हे सगळ्या जे कलेक्शन आहे ते इरकलीच आहेत? नाही, ह्याच्यात इरकली पण आहेत आणि थोड्या कॉटनमध्ये पण वेगळ्या आहेत. आता काय होतं ताई, मग आम्हाला थोडंसं अजून काहीतरी वेगळं पाहिजे. आता माझ्याकडे एक इरकली आहे तर मला दुसरं काहीतरी वेगळं देईल. तर मग तसं माझ्याकडे वेगवेगळ्या टाईपच्या साड्या पण मी त्याच्याबरोबर ठेवते. आता या इरकली साड्या कुठे बनवल्या जातात? या सगळ्या कर्नाटका साईडच्या असतात. कर्नाटक. हो, इरकल हे गाव आहे कर्नाटकामध्ये, तिथे या सगळ्या साड्या बनवल्या जातात. आणि विशेष म्हणजे मी या सगळ्या साड्या कस्टमाइज, म्हणजे आता समजा तुम्ही मला सांगितलं तेजल मला ना माझ्या आईला ह्या कलरची गिफ्टिंग करायची, तर तू मला ती देशील का? तर मग मी ते कलर कॉम्बिनेशन्स करून देते. आणि विशेष म्हणजे ह्याचं प्रत्येकाचं कलर कॉम्बिनेशन माझ्या पसंतीचं आहे. आणि ह्याची क्वालिटी पण मी तुम्हाला दाखवू शकते ह्याच्यात कशी आहे ती. तुम्ही त्या गावात जाता का तिकडे? मी पहिले जात होती पण आता शक्य होत नाही. आता काय घर बसल्या त्यांच्याशी मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, फोटो आम्ही ऑनलाईन सगळं बोलतो. मग मला हा कलर पाहिजे, मला ही व्हरायटी पाहिजे, मग तुम्ही मला बनवून द्या. मग तसं मी ते बनवून घेते. आणि एक साडी बनवायला किती वेळ लागतो त्यांना? एक साडी बनवायला त्यांना 1 दिवस लागतो. 1 दिवस? 1 दिवस पूर्ण लागतो त्यांना. आणि
बरं आपण ना सुरुवात करूया की हा जो 26 वर्ष तुम्ही म्हणालात ना, 26 वर्षापूर्वी हा सुरू केला, तो कसा विचार आला तुमच्या मनामध्ये की आपण याच्यामध्येच सुरू करायचं का काहीतरी तुमचं ठरलं असेल की आपण बिझनेस करायचा किंवा आपल्याला ही आवड आहे, तर कसं काय सुरुवात कशी झाली? आता सांगायचं तर मी माझ्या वडिलांचे मित्र आहेत त्यांच्या सुनेचं बुटीक नेहाज बुटीक म्हणून ठाण्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि ते पण मराठी उद्योजिकाचं आहे. तर त्यांच्याकडे मी जॉबला होती. मग मुळातच एकतर बोलका स्वभाव आणि लोकांशी अटॅचमेंट करणं आणि नेहा दीदीचे ते नेहाज बुटीक म्हणजे मी त्यांना अजूनही गुरुच आहेत माझ्या, ते त्यांच्याकडे मी शिकली. मग तिथे थोडंफार फॅब्रिकचं आणि डिझायनिंगची सगळी मला सवय, म्हणजे स्वतः डिझायनर आहे मी, त्याच्यामुळे कसं की तिकडनं मी सुरुवात केली आणि एक तोच इरकली ब्रँड जपायचा, त्यासाठी मी इरकली ब्रँड जपते आणि नेहाज मार्फत मी ही सुरुवात माझी आयुष्याची केली. आणि मला सोमवारची सुट्टी असायची सर, तेव्हा मग सोमवारच्या सुट्टीला मी रिकामी नाही राहायची. मग मी मंत्रालय वगैरे तिकडे त्या साईडला जाऊन आपल्या त्या सोमवारच्या सुट्टीमध्ये लोक सुट्टी असली की झोपा काढायचे, पण मी ते नाही, मी ते आपल्या बॅगा घ्यायची, मंत्रालयात जायची, ही साडी मी आणली आहे मॅडम, हे बघा ते बघा. तेव्हा ना मी खरं सांगू का तुम्हाला, तेव्हा मी एका शॉपमधनं ती साडी घ्यायची आणि त्यांना सांगायची माझ्या साड्या विकल्या ना तर तुम्हाला मी त्याचे पैसे देईल, तुम्ही मला देऊ शकतात का. तेव्हा मी 20% वरती हा बिझनेस चालू केला होता. हा म्हणजे लिमे म्हणून एक होते, त्यांच्याकडनं मी हा बिझनेस चालू केला होता फक्त मंडे टू मंडे. मग त्यानंतर मग मी माझी जशी मुलगी झाली, लग्न झालं माझं, सोपारकरांकडे आली. सोपारकरांकडे आल्यावर मग काय करायचं, मग मुलगी जशी मोठी व्हायला लागली तसा वेळ पण मला मिळायचा नाही, मग मी स्वतःचं चालू केलं. तुम्ही सुट्टी असायची म्हणजे तुम्ही कुठे काम करायच्या? मी नेहाज बुटीक बोलली ना, तिथे नेहाज बुटीक म्हणून आहे, तिथे मी जॉब करायची डिझायनर म्हणून. तर तिथे कसं सगळं फॅब्रिकच असायचं. मग आमच्याकडे कसे कस्टमर्स वगैरे पण यायचं. मग प्रत्येकाला काय काय, मग आपल्याला आजूबाजूची 1-2 दुकानं बघा. मग इरकल हे एक डोक्यात बसलेलं आणि तेव्हा मराठी पिक्चर्समध्ये भरपूरशा इरकली साड्या म्हणजे मराठी सेलिब्रिटींच्या असायच्या आणि माझ्या आईला पण स्वतःला ती आवड होती. मग त्या ह्याच्यातनं मी इरकली हे ब्रँड चालू केलं आणि ते आत्तापर्यंत जपते. की बऱ्याच लोकांना इरकली हे माहिती नाही, म्हणजे आवड आहे पण ते कुठे भेटते हे माहिती नाही. तर आता असंच झालं आहे ना की बऱ्याच लोकांच्या तोंडामध्ये माझी इरकली तेजल नाईक सोपारकर ठाणे असं झालं आहे ना. मला वाटतं मिलिंद सर इथे बऱ्याच गप्पा झाल्यात आणि मलाही खूप हे कलेक्शन बघायची उत्सुकता लागली आहे. सो आपण कलेक्शन बघता बघता बाकीच्या गप्पा मारूया. आहे हे इरकलींचं. ओके, तर आता तुम्ही हे बघू शकता, हे सगळं ना सर हे सगळं रॉ सिल्क आहे, सॉफ्ट रॉ सिल्क आहे. बघा ना, तुम्ही हात लावून बघा त्याला. हा हे काठ पदर, हे बघा. अरे हा सिल्कचे पदर आहे त्याला. मला वाटलं हा ग्रीन असल्यामुळे याचा पदर पण तसाच आहे, तर हा पिंक सुंदर असा राणी कलर. ओ हो, हा बघ तेव्हा किती छान पदर आहे याचा. आणि हा प्युअर सिल्कचा पदर आहे बरं का. आता मी ह्याला ना कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पण दिलेलं आहे. म्हणजे मोस्टली काय होतं ना की ह्या साड्यांना कधी ब्लाऊज पीस येत नाही. आता ह्याला हा बघा, हा ब्लाऊज पीस आहे सर. किती सुंदर आहे की नाही कॉम्बिनेशन्स. हां, आता हा हिरवा कलर, आता आपले सण येतातच आहेत, मग त्यावेळी कसे जरा थोडेसे ब्राईट कलर्स वगैरे लोकांना छान वाटतात. आता ही साडी किती सुंदर आहे बघा, फारच छान आहे. हे असं कॉम्बिनेशन असेल असं साडी अशी बघताना कळलं नाही, पण पदर बघितल्यानंतर हे लक्षात. टोक पदर आहेत बरं का. बऱ्याच वेळा काय होतं, इरकली ना ज्यांना मुळातच इरकली माहिती आहे त्यांना हे स्पेशली आहे ना ह्या टोक पदरावरनं कळतं. हे जे टोक पदर आहेत ते ह्याच्यातल्या ह्या ज्या रेषा आहेत ना, या लाईन्स आणि हे जे बॉर्डर्स आहेत ना, हे स्पेशली इरकलचे. आता ह्याला आपण काय दिलं आहे, वेगळं एक हे दिलं आहे नारायणपेठचं. तर हे नारायणपेठचं याला आपण दिलेलं आहे. आता इरकलीमध्ये माझ्याकडे काय काय व्हरायटी मी तुम्हाला दाखवते. आता हे बघा, ह्याच्यात इतके सुंदर कलर्स किती वेगवेगळे छान खूप सुंदर कलर आहेत. हां, आता माझ्याकडे हा एक कॉटनमध्ये बघा. आता हे बघा, हे हातमागावरचं कॉटन आहे. फील बघा सर ह्याला किती छान आहे. हां, आता ह्याला जो पदर आहे हा टिपिकल जो इरकलला येतो ना, इरकलची खासियतच आहे की त्याला मरून कलर, हा जो मरून आणि ही जी सिल्वर आहे ना, ही खासियत आहे इरकलची, ही आहे. आणि हे कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे, वेगळं ब्ल्यू आणि इथे नेव्ही ब्ल्यू कलर, हा एक असा कॉम्बिनेशनचा आहे आपण दिलेला. ही
आणि स्कर्ट बॉर्डर आहे. हे पण हँडलूम कॉटन आहे. आता ह्याचं कॉम्बिनेशन बघा, सुंदर व्हेरी नाईस, व्हेरी छान नाईस. असं ग्रे आणि ब्ल्यू मध्ये. ही साडी अशी बघितली तर असं वाटतं की ठीक आहे काहीतरी काठा borderचं त्या आहे आणि- साऊथ इंडियन साड्या असतात त्या टिपिकल सिमिलर असतात, पण हे उघडल्यानंतर ही साडी अशी आहे, किती गोड आहे. हे कॉम्बिनेशनच इतकं अप्रतिम आहे की फारच भारी आहे. आता मी ह्याच्यामध्ये अजून एक बदल केलेला आहे की जो अजूनपर्यंत कोणीच केलेला नाहीये. तो खास तुम्हाला मी सर दाखवते की ही इरकल आहे. याला मी माझा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवते. मी हे स्वतः ब्लॉक प्रिंट करते स्वतः. हे माझे कलर कॉम्बिनेशन्स सर इथे पकडा, हे बघा, ह्याच्यावरती मी हे ब्लॉक प्रिंट केलं. आता इरकली काय अशीच नेसायची, तर मग त्याला काहीतरी हे वेगळं द्यायचं. हे खास एका व्यक्तीसाठी मी बनवलेलं आहे, तर मी तुम्हाला तेही सांगेल कोणासाठी केलेलं आहे ते. मी अमृता खानविलकर मॅडम यांच्यासाठी ही साडी बनवली आहे. मला अशी क्युरिओसिटी आहे, कलेक्शन तर आपण बघतोच आहे, पण ही सुरुवात म्हणतात ना सर, म्हणजे एका स्त्रीला घर सांभाळून हे सगळं करणं इतकं इझी पॉसिबल नसतं. म्हणजे आता आम्ही या क्षेत्रात आहोत, घर सांभाळून नोकरी सांभाळून एवढं सगळं स्वतःचा एक व्यवसाय करणं हे इतकं इझी नसतं. पण मला तुम्हाला विचारायला आवडेल की घरच्यांचा सपोर्ट कसा होता आणि मेन सुरुवात जेव्हा झाली तेव्हा घरातल्यांची रिॲक्शन काय होती, की आता नोकरी तर करतेच आहेस पण बिझनेस पुढे कसा करायचा आहे, तेव्हा घरच्यांची रिॲक्शन काय होती? मी तर पहिले माझ्या आईवडिलांचे धन्यवाद मानते की त्यांनी मला या क्षेत्रामध्ये, म्हणजे मुळात म्हणताना रक्तात असलं पाहिजे, तसं माझ्या आईच्या रक्तात होतं. त्यामुळे आईमुळे मी हे शिकली. आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यावर माझे मिस्टर महेश सोपारकर यांनी मला प्रचंड सपोर्ट दिला. प्रत्येक वेळी कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, तर मग साड्यांचे चॉईसेस वगैरे सगळं महेश. त्याच्यानंतर माझी मुलगी, सर मी एक खरं सांगते की माझी मुलगी लहान असल्यापासून ॲक्टिवावरती तिला मी घेऊन जायची, पुढे बसायची मी. आणि कसं ना सर, घरी जाऊन लोकांचे ब्लाऊज वगैरे ती सुविधा देत होती की मी ब्लाऊज वगैरे स्टिचिंग करून देते किंवा साड्या चॉईस करायला वगैरे, तेव्हा मी तिला घेऊन जायची. आणि आत्ता माझी मुलगी 20 वर्षाची आहे, तिच्या मागे मी बसते आणि हे कलेक्शन घ्यायला ती सर्व्हिस अजूनही मी माझ्या जुन्या कस्टमरसाठी देते. म्हणजे मुलगी आणि नवरा या दोघांचे मला खूप खूप सपोर्ट आहे. आणि तिचा एक फ्रेंड आहे, तो आता सध्या मला एक्झिबिशन्स असले की सपोर्ट करतो. तर आपण म्हटलं तसं मिलिंद सर, की जसं एका पुरुषाच्या मागे स्त्री खंबीरपणे उभी असते, तसं स्त्रीला जर तिचा व्यवसाय करायचा असेल, स्त्रीला जर खूप पुढे जायचं असेल घरची कामं सांभाळून, तर एका पुरुषाची मदत असणं, त्याचा आधार असणं खूप गरजेचं असतं. काय वाटतं तुम्हाला? तुमची सर मिसेस आहे, तुम्हालाही मुलगी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा अनुभव तरी जास्त असेल. हो, खरंच आहे. आणि मला असं वाटतं अनिरुद्ध देशमुख माझं नाव इतकं खराब आहे की त्यांनी अरुंधतीला सपोर्ट केला नाही, तो संजनालाही सपोर्ट करत नाही. मध्ये मध्ये करतो पण अनिरुद्धसारखं वागू नये. पण मला प्रत्यक्ष म्हणजे मिलिंद गवळी म्हणून मला खरंच वाटतं की पुरुषांनी स्त्रियांना सपोर्ट करावा. आणि यांच्यासारखे पॅशनेट, म्हणजे इतकं पॅशन, मी आत्ता थोडा वेळच त्यांच्याशी गप्पा मारल्या, पण या साड्यांविषयी त्यांना इतकी माहिती आहे किंवा त्या आपण जे विकतो किंवा आपण जे लोकांना देतो ते इतक्या प्रेमाने त्याचं ते त्या माणसांना दिल्यानंतर त्याला खूप सॅटिस्फॅक्शन मिळेल याची गॅरंटी आहे. म्हणजे आता त्या बोलता बोलता हेही म्हणाल्या की मी ते साड्यांना फॉल बीडिंग असतं, आता स्वतः ब्लॉक प्रिंट केलं आहे, ते ब्लाउजेससुद्धा शिवून देतात. म्हणजे यांच्याकडे आलं की पूर्ण पॅकेजच मिळतं. आणि खरंच आहे, आत्ताच्या पिढीला साड्या नेसत नाही कारण त्या कम्फर्टेबल नसतात, त्यांना सवय नसते. पण मला असं वाटतं की हा व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा आता आपण त्या साड्यांविषयी ते उघडून बघितल्यानंतर लक्षात येईल की खरंच इरकली साडी घातल्यानंतर यंग लोकांना सुद्धा ते इतकं छान दिसेल की तुम्ही फॅशन करता. पण जर आपली ट्रेडिशनल फॅशन केली, आता ही नवीन एक साडी त्यांनी काढली, म्हणजे आपण जे ट्रेडिशनल कल्चर जे म्हणतो ते हे प्रमोट पण करतो ना आपण इंडिव्हिज्युअल लोकांकडनं, ज्यांच्याकडे हे पॅशन आहे, क्रिएटिव्हिटी आहे, जे आपले हाताने पेंट केलेले ट्रेडिशनल कलर्स किंवा डिझाईन्स असतील तर किती छान आहे. आणि खरंच तिला किती गोड दिसेल ती. ही प्युअर मलची साडी, तिने ब्लॅक कलरचं तिचं एक फोटोशूट आलंय,
तुम्ही खरंच बिलीव्ह करणार नाही की मला त्या काळ्या कलरच्या 400 साड्यांच्या ऑर्डर आल्या आहेत, पण मी या कम्प्लीट कशा करू. आणि मला वाईट वाटतं ना की लोक माझे फोटो वापरून सर डुप्लिकेट साड्या विकतायत खादीच्या. म्हणजे तुम्ही सक्सेसफुल आहात. तुम्हाला सांगू का, तुम्ही खूप सक्सेसफुल आहात की तुमची कॉपी केली जाते. सेलिब्रिटीज पर्यंत पोहोचण्याच्या आधीची तुमची एक स्टेप असेल ती खूप म्हणजे पहिला सेलिब्रिटी कोण होता आणि त्याच्यापर्यंत कसे पोहोचलात हे पण आम्हाला ऐकायला आवडेल. नक्की. पहिली सेलिब्रिटी होती जुई गडकरी. जुई गडकरीची आई जी आहे ती माझी मैत्रीण आहे आणि ती माझी पहिली कस्टमर होती जुई. आणि जुईने छान माझ्या साड्यांचं प्रमोशन वगैरे केलं होतं. त्याच्यानंतर सुप्रिया पाठारे. सुप्रिया ताई. माझी ताई, हा ती ताई. सुप्रिया. आणि सुप्रिया ताई तर तुम्हाला माहितीच आहे तिचा स्वभाव कसा आहे की तेजल तिचे ब्लाउजेस, तिचं एक कुठली सिरियल होते त्याचे सगळे म्हणजे तिचे सगळ्याच ब्लाउजेस वगैरे मी स्टिच करते सुप्रिया ताईंचे. त्याचबरोबर मी सुप्रियाताईंचे ब्लाउजेस, साड्या, त्यांची मुलगी, त्यांनी एका ह्याच्यात व्हिडिओमध्ये सांगितलेलं पण आहे माझ्या की तेजलच्या साड्या आणि सुप्रियाताई थ्रू माझ्याकडे बरेचसे म्हणजे नम्रताताईंच्या घरी मी स्वतः जाऊन तिचे सगळं साड्यांचं कलेक्शन वगैरे, तिचे ब्लाऊज स्टिचिंग, तिच्या सासूबाईंचे ब्लाऊज वगैरे सगळे माझ्याकडे असतात. शर्मिष्ठा राऊत आहेत. सध्या तुम्ही प्रसाद ओक यांच्या मिसेस मंजिरी ओक त्यांच्या इन्स्टा पेजला पण बघा. आणि माझ्या याचं ब्लॅक साडी आहे त्यांची, मी दाखवू तुम्हाला. मंजिरी मॅडमने ह्याच्यातली सिल्कमधली साडी घातली आणि त्या मला स्वतःही बोलल्या की तुमचं कलेक्शन आणि तुमचं एक खूप छान आहे. आणि बऱ्याचशा अशा सेलिब्रिटी आहेत की माझ्याकडनं गिफ्टिंगसाठी. सचिन खेडेकर यांच्या मिसेस आहेत. कोण बनेगा करोडपतीला नम्रता आवठे आणि विशाखा सुभेदारनी अशी साडी नेसली होती आणि नम्रताची खणमध्ये होती. त्या साड्या दोन्ही साड्या त्यांना आवडल्या. तर सचिन खेडेकर यांच्या मिसेसने माझ्याकडनं माझा नंबर घेतला. अमेरिकेला गिफ्ट देण्यासाठी माझ्याकडनं बरंचसं कलेक्शन त्यांनी घेतलं. म्हणजे असा आपला प्रवास सेलिब्रिटींचा आहे. आता तुमच्याकडनं जर साड्या घ्यायच्या झाल्या हां. तर तुम्ही हा व्यवसाय घरनं करता. हा, तर घरनं करायचं त्याच्या मागे उद्देश काय आहे? एक सांगते की मी घरनं हा का करते, मला स्टुडिओ वगैरे या भानगडीत पडायचं नाही आहे. मला घर आणि माझं मूल आणि संसार हे दोन्ही सांभाळून करायचं. स्टुडिओ वगैरे म्हटलं ना की काय होतं की ते रेंट देणं किंवा तेवढं हे देऊन आपल्या डोक्यावरती थोडंफार कर्ज करणं आणि तो विचार नेहमी करत बसणं. ह्याच्यापेक्षा आपण घरातनं आपलं घर पण करूया आणि तीच सर्व्हिस लोकांना ऑनलाईन देऊया. आणि जर कोणाला ब्लाऊज स्टिचिंग पाहिजे, आता तुम्ही म्हणालात मला गिफ्ट करायचं आहे कोणाला, बरेचसे पुरुष पण आहेत माझ्याकडे, माझ्या मिसेसला गिफ्ट करायचे तर तुम्ही द्याल का म्हणून. तर मी म्हणते एक काम करा, तुमच्या बायकोचा एक ब्लाऊज माझ्या ॲड्रेसवर कुरिअर करा. आणि असे करतात पण. मग त्यांना साडीला फॉल बिडिंग, त्यांच्या ह्याला ह्या सगळ्या सुविधा मी करून देते आणि ते बायकोला गिफ्ट पण देतात आणि मग सांगतात आवडला मॅडम तुम्ही सिलेक्शन हे केलेलं. ऑनलाईन आता तुमची स्वतःची वेबसाईट आहे का? हो, माझी इन्स्टा पेजला माझी इरकली म्हणून आहे, फेसबुकला माझी इरकली आहे. रोज माझ्या अपडेट असतात लोकांना की माझे स्वतःचे भरपूर ग्रुप्स आहेत. आणि माझी एक बहीण आहे पल्लवी अमित सावंत म्हणून, तिने मला या बिझनेसमध्ये खूप सपोर्ट केला. परत माझे आत्ते बहीण वगैरे, माझे रिलेटिव्स, फ्रेंड्स. आणि माझा एक ग्रुप आहे पूर्ण महालक्ष्मी इरकल साडी म्हणून. त्यातल्या बऱ्याचशा मैत्रिणी म्हणजे 25 अशा तरुण मुली आहेत ज्या की चांगल्या जॉबला वगैरे आहेत आणि त्यांच्या कंटिन्यूज ऑर्डर्स आणि त्यांचं बघून त्यांच्या ऑर्डर्स या ऑनलाईन बिझनेससाठी मला खूप आहे. बायका एकमेकांचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. अशा काही सखी आहेत, काही दुर्गा आहेत ज्या एका दुर्गेला मदत करतात तिला पुढे येण्यासाठी. आणि तसेच काही पुरुष मंडळी आहेत जी या सगळ्या गोष्टी सांभाळून घेतात आणि आपल्या पत्नीला असो, बहिणीला असो, कुठल्याही आपल्या फिमेल कलिगला मदत करतात. आणि त्याच्यामुळे जे एक दुर्गा म्हणतात तिच्यातली दुर्गा याच क्षणी जागी होते आणि तिच्यातलं पोटेन्शियल तिला कळतं. हेच खूप इम्पॉर्टंट आहे. आणि माझ्या मते ताई तुम्हाला अवॉर्ड्सही मिळाले, म्हणजे मला तिथे काही अवॉर्ड्स दिसतात. जर आपण तिथे जाऊन बघूया का नेमकं काय. मला हा लोकमत सखीचा पुरस्कार मिळालेला आमच्याच लोकमत. किती छान. हा 2022चा. हो. आणि हा पुरस्कार मला मिळाला बेस्ट साडी म्हणून आणि त्याशिवाय समाजसेवा, हे दोन्ही मी मेंटेन हे करते. पण विषय राहिला आहे. मी जे काही साड्यांचा बिझनेस करते ना त्याच्यातले 20%
सोशल समाजसेवेसाठी देते. म्हणजे मी स्पेशली किन्नर समाजासाठी काम करते, पूरग्रस्तांसाठी काम करते आणि मी आणि माझे मिस्टर आम्ही स्वतः जातो. आणि दुसरी गोष्ट, माझे जे काही क्लायंट्स आहेत ना, मी माझ्या इन्स्टा पेजला किंवा व्हॉट्सअपला मेसेज ठेवते की मी इथे ते दान करायला जाणार आहे. तर ते लोकही मला दान देतात आणि त्यांचं सर्वांचं दान मी जे काही आपल्याला येतं, मी कोविडमध्ये वगैरे बऱ्याच जणांना अन्नदान वगैरे केलेलं आहे. 2 वर्षापूर्वी किन्नर समाजाला 101 किन्नर, म्हणजे मला वाटतं कोविड होतं चालू, तेव्हा 101 किन्नर महिलांचा मी ओटी भरून मान दिला होता त्यांना. आणि तो बघून त्या किन्नर समाजाला ठाण्यामध्ये पूर्ण उचललं गेलं. त्याच्यानंतर मी त्या किन्नर समाजाला घेऊन कसारा येथे आदिवासी पाड्यामध्ये आम्ही दोघींनी वाटप केलेलं आणि ते पण 350 लोकांना. कारण किन्नर समाजाशी माझं खूप जवळचं नातं आहे. आम्ही का तिसरे नावाचा एक चित्रपट मी केला होता आणि ठाण्याचीच लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी आहे तिचा रोल मी केला होता. अच्छा. अलका कुबलांनी तो चित्रपट प्रोड्यूस केला होता आणि त्यामुळे त्या समाजाविषयी मला खूप आपुलकी आहे. सो माझ्या मते एकदा मी तुमच्या मिस्टरांनाही बोलवू इच्छिते की त्यांचाही खूप हातभार लागला आहे याच्यामध्ये. सो प्लीज सर. आणि मला एक गोष्ट फक्त तुम्हाला विचारावीशी वाटेल की जसं आम्ही सुरुवातीलाही म्हटलं की स्त्रीच्या मागे पुरुषाला पण खंबीरपणे उभं राहिले तर स्त्री तिचं अस्तित्व दाखवू शकते, जगासमोर मांडू शकते. तुम्हाला जेव्हा सुरुवात केलेली तेव्हा वाटलेलं ताई इथपर्यंत पोहोचतील किंवा त्यांचं पॅशन बघून तुम्हाला एक्झॅक्ट काय वाटलं? नाही, पहिल्यापासून जेव्हा ती मेहनत जी बघत होतो मी, म्हणजे आमचा अफेअर चालू झाल्यानंतर पण मी बघत होतो, पण मेहनत भरपूर आहे तिची. म्हणजे मी फक्त सपोर्ट केला, बाकी काही केलं नाही. बाकी सगळं कारण आपण आपल्या मनाप्रमाणे करतो. मी तिला कोणत्या ह्याच्यात म्हणून बंधन ठेवलं नाही. तुला जायचं आहे पुढे, तू जा, काय लागेल मी माझा वेळ काढून तुला ॲडजस्ट करून करत जाईन, बाकी काही नाही. तर एक शेवटचं काय विचारेन की काय स्वप्न आहे आता नेमकं? इथपर्यंत तर तुमचा बिझनेस आलाय, 26-27 वर्ष इथे काम ह्याच्यात झोकून दिलंय तुम्ही, पण आता नेमकं स्वप्न काय तुमचं? कुठपर्यंत अजून पोचायचं बाकी आहे? काय वाटतं? मला माझं हे करिअर करायचंच आहे. म्हणजे ह्याच्यात तर मला अजून पुढे अजून माझा बिझनेस वाढवायचा आहे. मी कोकण उद्योजक सामाजिक संस्था पण चालवते, जी की कोकणी लोकांसाठी आहे, कोकणी उद्योजकांसाठी आहे. आणि माझी एकच इच्छा आहे की माझी मुलगी आहे, तिला परदेशात जायचं आहे आणि तिचं पुढे व्यवस्थित व्हावं. एकच मुली आहे, त्यासाठी मी ही जी धडपड करते ते स्वप्न एक माझं पूर्ण व्हावं, हेच एक आहे माऊलीच्या. तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होणार आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार. तुमचं हा जो व्यवसाय तो इतका मोठा होणार, कारण जितका तुमचा व्यवसाय मोठा होईल तितका समाजासाठी तुम्ही करत राहणार. तुमच्यासारखी व्यक्ती समाजाला हवी आहेत. तर माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे. इथे आलं, मला लोकमतचे मी खूप आभारी आहे की मला तुमच्यासारख्यांची ओळख करून दिली. आणि खरंच मला परत मी येईन इथे. हो, माझ्या घरातल्यांसाठी, माझ्या मित्रमैत्रिणींसाठी, सगळ्यांसाठी इकडनंच मी साड्या घेऊन जाईन किंवा त्या स्पेशली डिझाईन करून द्या.